हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मैत्रिणो, आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस आहे। गेल्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कचं मटेरियल कशा पद्धतीने आणायचं आणि ते आणण्यासाठी काय काय काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं हे आणि सुयांविषयी माहिती हे मी पूर्ण गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। आज आपल्या क्लासचा तिसरा दिवस असून आपण बेसिक टू ॲडव्हान्स एकदम फ्रीमध्ये आरीवर्कचा क्लास घेत आहोत। आता ज्या कोणी मैत्रिणी आपल्या चॅनलवरती नवीन आल्या आहेत ना, त्यांच्यासाठी ही माहिती आहे। आपल्या चॅनलवरती एकदम फ्रीमध्ये आरीवर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स क्लास घेतला जाणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक रुपया न देता हा क्लास करायचा आहे। आणि तुम्हाला जर आज तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कंटिन्यू पहिलेचे जे व्हिडिओ आहेत ना ते तिथून सुरुवात करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पण काही कन्फ्युजन राहणार नाही आणि व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित समजले जातील। त्यामुळे आजचा तिसरा दिवस आहे, तुम्ही ते पण 2 व्हिडिओ नक्की बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज आपलं जे आरीवर्क करण्यासाठी ही रिंग आहे ना ते त्यावरती आपल्याला कापड कशा पद्धतीने फिक्स करायचं आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। आणि आरीवर्कचं जर तुम्हाला काम बघायचं असेल, माझं काम तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। आता सर्वात आधी तर अशा प्रकारे आपल्याला स्टँड आणून घ्यायचा आहे। आता ज्यांनी कोणी हे स्टँड आणलं असेल, आता बऱ्याचशा मैत्रिणीने आणलं पण नसेल, पण ज्यांनी कोणी आणलेलं आहे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे। आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे स्टँडचे पाय दाखवत आहे। हे आपले स्टँडचे पाय आहेत, जे आपल्याला 4 येतात। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी ह्याबद्दल सांगितलेलं आहे। असे 4 येतात आणि त्यांना इथे वरती अशा पद्धतीचा एक स्क्रू असतो। मी तुम्हाला एक पाय घेऊन दाखवते। बघू शकतात, हे अशा पद्धतीचे असते। खालच्या साईडला असं चपटा असतं आणि वरच्या साईडला एक स्क्रू असते इथे। हे बघू शकतात तुम्ही, अशा पद्धतीने स्क्रू आहे। हे स्क्रू आपल्याला वरती घेऊन अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे। हे बघू शकतात, मी स्क्रू काढलेला आहे। आता हे पूर्ण 4 स्क्रू मी काढून घेते। 4 स्क्रू आपल्याला इथे काढायचे आहेत। हे 4 स्क्रू मी इथे काढून घेतलेले आहेत। तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने स्क्रू काढून घ्यायचा आहे। आणि हे स्टँड आपण बाजूला ठेवूया आणि स्क्रू पण ठेवूया। आता हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचा आपला जो रिंग आहे त्याला इथे 4 साईडला होल दिलेले आहेत। हे इथे 1, हे 2, हे 3 आणि हे 4 पद्धतीचे होल दिलेले आहेत। हे जी साईड आहे ना ही आपली वरची साईड आहे आणि ही जी आहे ना अशा पद्धतीने खोल साईड आहे ना ती आपली खालची साईड आहे। ही आपली वरची साईड असणार आहे। आता हे पण आपण बाजूला ठेवूया आणि आपण रिंग विषयी बघूया। आता ही रिंग आहे ना आपली, इथे अशा पद्धतीने आता जेव्हा तुम्ही नवीन रिंग घ्याल ना ती अशी टाईट करून असते। हे एकदम स्क्रू जे आहे ना, इथे स्क्रू आहे आपला, हे स्क्रू फिरवल्याने अशा पद्धतीने जर तुम्ही स्क्रू फिरवलात तर हे स्क्रू आपला टाईट किंवा लूज होतो। इथून तुम्हाला स्क्रू असा लूज करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे बाजूला करून घ्यायचं आहे। असे 2 भाग आपले ह्या रिंगचे होतात। हा मधला भाग आहे आणि हा जो आहे ना आपला वरचा भाग आहे। इथे अशा पद्धतीने आपण लूज किंवा टाईट हे ह्या स्क्रूच्या मदतीने करून घेऊ शकतो। हे झाले आपल्या 2 रिंग। हे आपली 18 इंचाची रिंग आहे। मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिंग विषयी पूर्ण माहिती सांगितलेली आहे। किती इंचची रिंग आणायचं हे पण सांगितलेलं आहे। आता तुम्ही सर्व मैत्रिणी आणलं असं गृहीत धरून मी पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करत आहे। आता आपल्याला हे कापड लावायचं आहे। हे अस्तर जे आहे ना आपलं कॉटनचं अस्तर असणार आहे। आता हेच अस्तर आपल्याला ह्यावरती फिट करायचं आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला हे कापड ह्यावरती फिट करून दाखवते। आता ही आतली जी रिंग आहे ना ती वरती काढायचं आहे आणि ही जी खालची रिंग आहे मोठी रिंगवाली, हे स्क्रूवाली आपल्याला ही खालती ठेवायचं आहे। आणि अशा पद्धतीने हे एकदम सेंटरवरती हे आपल्याला कापड ठेवून घ्यायचं आहे। आणि ह्यावरती आता ही रिंग आपल्याला सेट करायची आहे।
आता इथला स्क्रू जे आहे ना आपण टाईट करून घेऊया. हे स्क्रू मी इथे टाईट करून घेऊन तुम्हाला दाखवते. हे स्क्रू जे आहे ना मी अशा प्रकारे फिरवून टाईट करून घेतलेला आहे. तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने टाईट करून घ्यायचं आहे. आता बघू शकतात आपली रिंग खूप लूज आहे, आतमधलं कापड खूप लूज आहे. आता आपण याला टाईट करून घ्या. ते कशा पद्धतीने टाईट करायचे हे बघा. आपल्याला आता हे जे कपडा आहे ना आतमधला ते अशा पद्धतीने खेचायचं आहे. बघू शकता तुम्ही, इथे हात धरायचा आहे वरच्या रिंगला आणि खालून असं खेचून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे चारही साईडला पूर्ण रिंगला आपल्याला असंच टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमधलं जे कापड लूज आहे ना ते एकदम व्यवस्थित टाईट होतो. त्यामुळे ह्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा कापड पूर्ण खेचून टाईट करून घ्यायचं आहे. पूर्ण रिंगचं जे कापड आहे ना ते आतमध्ये खेचून आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं वर्क हे व्यवस्थित करता येईल. त्यासाठी आपल्याला हे टाईट कापड जे आहे ना एकदम टाईट असावं लागेल. त्यामुळे आपण पूर्ण हे रिंग गोल खेचून घेऊया कापड आणि पूर्ण टाईट करून घेऊया. बघा तुम्ही अशा पद्धतीने आपलं टाईट झालेलं आहे. थोडंसं तुम्हाला लूज वाटलं असेल ना, तुम्ही इथे आणखी अशा प्रकारे स्क्रू फिरवून घेऊन आणखी टाईट करून घेऊ शकता. आता इथे थोडंसं लूज वाटत आहे तर कापड आणखी खेचून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपले इथं एकदम टाईट होत आहे. आता टाईट व्यवस्थित झाले का नाही आहे हे पाहण्याची पण एक ट्रिक आहे. मी तुम्हाला ती पण ट्रिक सांगणार आहे. आता तुम्ही जे कापड बसवलेलं आहे ना त्या कापडला एकदम असं अशा प्रकारे हात मारून बघायचं आहे. तर त्यामध्ये आवाज येत असेल असा वाजल्यासारखा तर ते कापड जे आहे ना तो एकदम टाईट आहे. आणि एकदम आवाज बिलकुल येत नसेल तर तुम्हाला समजून जायचं आहे की कापड आपलं लूज पडलेलं आहे, त्याला आणखी थोडंसं खेचून टाईट करावं लागेल. मग तुम्ही रिंग हळूवार सेट करायचं आहे आणि पूर्ण आणखी कापड थोडंसं व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे. एकही रिंकल्स नाही आल्या पाहिजेत, अशा प्रकारे आपलं टाईट असं कापड झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही एकदम क्लीन असं आपलं रिंगवरती कापड सेट झालेलं आहे. आता आपल्याला ह्यावरती वर्क करायला एकदम इझी जाणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा सेम कापड जे आहे ना रिंगला सेट करून घ्यायचं आहे. ही आपली एकदम सोपी पद्धत आहे कापड रिंगवरती लावण्याची. ह्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण कापड जे आहे ना गोल खेचून घ्यायचं आहे. आता आपण ही व्यवस्थित रिंग स्टँड फिट करून घेऊया आणि ही जी रिंग आहे ना स्टँडवरती सेट करून घेऊयात ते बघूयात. मी इथे आपले जे स्टँड आहे ना तो घेतलेला आहे आणि त्याच्या चारी बाजूला आपल्याला ह्या पद्धतीने जे आपले स्क्रू आणि पाय आहेत ना ते बसवून घ्यायचं आहे. एक एक अशा प्रकारे बसवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचा पाय मी इथे बसवून घेत आहे आणि स्क्रू आपल्याला अशा प्रकारे सध्या आपल्याला सेट करायचा आहे. नंतर मग आपण लगेच टाईट करून घेऊया. आता हे आपला दुसरा पाय आहे. सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा रिंगला चारही पाय बसवून घ्यायचा आहे. मी आता 2 पाय बसवलेले आहेत, लगेच 2 पाय सुद्धा बसवून घेते. आता ह्या प्रकारे आपण चारही पाय बसवून घेतलेले आहेत, बघू शकता. आता हे स्क्रू जे आहे ना असं लूज असते आणि त्यामुळे स्टँड आपला हलतो आणि तो स्टँड खाली पडण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे आपल्याला हे जे स्क्रू आहेत ना ते एकदम टाईट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे स्टँड आपला असा हलणार नाही. जेव्हा केव्हा आपण वर्क कराल ना तेव्हा आपल्याला हा स्टँड जर असा हलला तर आपलं वर्क बिलकुल व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्हाला हे जे स्क्रू आहेत ना ते एकदम टाईट करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला असे एकदम वरती लावून दाखवलेले होते आणि आता आपण ह्याला एकदम टाईट करून घेऊया. तुम्ही इथे पकडच्या साहाय्याने सुद्धा हे व्यवस्थित टाईट करून घेऊ शकता, जेणेकरून ही रिंग जी आहे ना अशी हलणार नाही. एकदमच टाईट करून टाकायचं आहे आपल्याला हे.
आपला जो स्टँड आहे ना तो व्यवस्थित बसलेला आहे. आता हलवलं तरी आपला स्टँड बाजूला जात नाही, असं बघू शकता तुम्ही. मी हे 4 स्क्रू व्यवस्थित फिट करून घेतलेले आहे. आता ही जी रिंग आहे ना आपली ती ह्यावरती ठेवून अशा प्रकारे आपल्याला वर्क करायचं आहे. हे जे कापड आहे तुम्ही ह्या पद्धतीने कुठेही साईडला पिन लावून अशा प्रकारे सेट करू शकता. मी इथे तुम्हाला दाखवते. हे जे कापड आहे ना हे तुम्ही अशा प्रकारे वर्क करते वेळेस जे हे कापड एक्स्ट्राचं जे येत आहे ना ते पूर्ण तुम्हाला खालच्या साईडला अशा प्रकारे पिनला लावून टाकायचं आहे, जेणेकरून हे कापड आपलं ह्या वर्कमध्ये येणार नाही. जेव्हा आपण खालच्या साईडला वर्क करू ना हे उलट्या साईडने मी तुम्हाला दाखवत आहे, पण तुम्ही सरळ साईडने हे पिना जे आहे हे कापड जे एक्स्ट्राचं आहे ना ते ह्या साईडला अशा प्रकारे लावून टाकायचं आहे. हे साईडला पिना लावून ठेवायचं आहे, जेणेकरून इथे जेव्हा आपण वर्क करू ना हे कापड ह्या पद्धतीने वर्कमध्ये येणार नाही. ह्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचे टिप्स करायचे आहे. हे पूर्ण आपल्याला इथे साईडला इथे पिन वगैरे लावून अटॅच करायचं आहे. हे आपलं रिंगला कापड आपण बसवून घेतलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी रिंगला कापड कशा पद्धतीने बसवायचं हे तुम्हाला सर्व माहिती सांगितलेली आहे. तर चला तर मग उद्या भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग उद्या भेटूयात पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये.